महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील सराईत गुंडाचं सोलापुरात एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। लांबोटी गावच्या चंदननगर परिसरात फॉरेन्सिक टीम आता दाखल झाली आहे। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं 23 वर्षीय सराईत गुंडाचं नाव होतं। तर या एन्काउंटर नंतर आता फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेखचा एन्काउंटर करण्यात आला होता आणि त्यानंतर आता घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। फॉरेन्सिक टीमकडून चौकशी सुरू आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय अधिक अपडेट आहे तपासासंदर्भात? पर्यंत आपण पाहिलं की खरं तर पुण्यातील हा अट्टल गुन्हेगार जो आहे तो या ठिकाणी सोलापुरातील लांबोटी या गावामध्ये जो आहे तो वास्तव्यास होता आणि या ठिकाणी पहाटे 3 ते 4च्या सुमारास त्याचा एन्काउंटर जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर फॉरेन्सिकची टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो या ठिकाणी त्याच्या सर्व नमुने जे आहेत ते घेतले जात आहेत आणि एकंदरीत घटनाक्रम काय आहे, कशा पद्धतीने घटना घडली याचा देखील या ठिकाणी या फॉरेन्सिकच्या टीमकडून माहिती कलेक्ट केली जात आहे। आणि आपण पाहतोय खरं तर शाहरुख उर्फ अट्टी शेख हा जो आहे तो पुण्यातील टिपू गँगचा जो आहे तो सदस्य असल्याची देखील माहिती आहे आणि त्याच्यावर जवळपास 15पेक्षा अधिक गुन्हे जे आहेत त्या ठिकाणी पुण्यामध्ये दाखल आहेत आणि त्याचबरोबरीने त्याच्यावर मकोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि या कारवाईच्या अंतर्गतच ही पुणे क्राईम ब्रँचची टीम जी आहे ती या ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यासाठी आलेली होती। सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना टीप मिळाली आणि त्या टीपच्या माध्यमातून ते या शाहरुख शेखचा जो आहे तो या ठिकाणी ताबा घेण्यासाठी आलेले होते। मात्र पहाटे 3 ते 4च्या सुमारासच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो ही चकमक जी आहे ती या दोघांमध्ये पोलीस आणि या आरोपींमध्ये झालेली होती। खरं तर हा शाहरुख शेख जो आहे तो त्याच्या नातेवाईकांकडे या ठिकाणी राहत होता। हे जी समोरच्या बाजूला जी वरची हॉल दिसतोय त्या ठिकाणीच हा आरोपी जो आहे तो वास्तव्यास होता। गेल्या 15 ते 16 दिवसापासून या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं। दरम्यान पहाटेच्या सुमारास 3 ते 4च्या सुमारास जे आहे ती सर्व हा घटनाक्रम झालेला आहे। त्याची पत्नी 2 मुलं देखील त्याच्यासोबत होती आणि या दरम्यानच पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी आवाहन केलेलं होतं। मात्र अक्कीकडे देखील एक पिस्टल असल्याची माहिती आहे आणि त्याने त्यातून फायर केल्याचं देखील पोलिसांचा दावा आहे आणि त्याच माध्यमातून पोलिसांनी 4 गोळ्या ज्या आहेत त्या अक्की या अट्टीवरती ज्या आहेत त्या झाडल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आता पोलिसांकडून आपल्याला मिळालेली आहे। नक्कीच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।